नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आसाममध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक दौरा होता. या दौऱ्याच्या दरम्यान अमित शहा यांनी काँग्रेसला उघड आव्हान दिलं. ते म्हणाले की काँग्रेसने जाहीर करावं की जर आम्ही सत्तेवर आलो तर बांगलादेशी घुसखोरांना आम्ही राज्यातून बाहेर हाकलू. घुसखोरांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार अत्यंत गंभीरपणे काम करत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर अशी परिस्थिती आहे की एका बाजूला केंद्र सरकार, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं तुडमूड सरकार. दोघांमध्ये जबरदस्त संघर्ष सुरू आहे. संघर्षाचा मुद्दा आहे बांगलादेशी घुसखोर. ही बाब आता जवळजवळ निश्चित झालेली आहे की पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमधून जवळजवळ 98 लाख नावं वगळली जातील. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून ही बाब समोर आलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षामध्ये बांगलादेशींचं बस्तान वाढावं याच्यासाठी एक भयंकर जाळं विणलं जात होतं. ज्यूट मिलची एक केस स्टडी मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतोय. त्या केस स्टडीच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की पश्चिम बंगालचा बांगलादेश करण्याचं कारस्थान ममता बॅनर्जी यांनी कसं सुरू ठेवलं होतं. देशभरामध्ये ज्या ज्यूट मिल आहेत त्यापैकी 65% ज्यूट मिल एकट्या पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि या मिलमध्ये लाखो कामगार काम करत असतात. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडासाठी अनेक ज्यूट मिल मालकांनी स्वतःच्या ट्रस्ट स्थापन केलेले आहेत. या ट्रस्ट EPFOच्या नियमांच्या अंतर्गत काम करतात, परंतु त्याचं सगळं नियंत्रण मात्र या ज्यूट मिल मालकांकडे असतं. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात EPFO केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था आणि ही संस्था वैधानिक आहे. 3 वर्षापूर्वी ममता बॅनर्जी सरकारने या मिल मालकांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला. त्यांना असं सांगितलं की आपण एक त्रिपक्षीय करार करू. हा त्रिपक्षीय करार राज्य सरकार, युनियन आणि या ज्यूट मिल मालकांच्या दरम्यान होणार होता. हा त्रिपक्षीय करार म्हणजे दबाव सुद्धा होता आणि प्रलोभन सुद्धा होतं. पश्चिम बंगालमध्ये ज्या ज्यूट मिल चालतात त्या मिल मालकांनी ज्या ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडसाठी स्थापन केलेले आहेत त्याचा कारभार अनेक ठिकाणी भोंगळ आहे. अनेक ठिकाणी नियम पाळले जात नाहीत. अशा मिलवर जबरदस्त दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि ममता बॅनर्जी सरकारने या मिल मालकांना असं आश्वासन दिलं, जर तुम्ही तुमच्या ट्रस्ट EPFOला सरेंडर केल्यात तर तुम्हाला जो दंड ठोठावण्यात आला आहे तो माफ करण्यात येईल. प्रॉव्हिडंट फंडासाठी निर्माण केलेला ट्रस्ट जेव्हा ज्यूट मालकांनी EPFOला सरेंडर केल्या तर त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांचा फायदा होता, कारण EPFOने भोंगळ कारभारासाठी त्यांच्यावर जो दंड आकारला होता तो दंड माफ होणार होता. परंतु याच्यामध्ये मजुरांचं, याच्यामध्ये कामगारांचं निश्चितपणे नुकसान होतं, कारण या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेवर जे व्याज दिलं जातं त्याच्या तुलनेमध्ये EPFOच्या माध्यमातून जे व्याज दिलं जातं ते निश्चितपणे कमी होतं. हा जो फरक आहे तो साधारण 1-1.5% फरक आहे, म्हणजे निश्चितपणे मोठा फरक आहे. हा जो फटका आहे तो या कामगारांना सहन करावा लागणार होता. या ज्यूट मिलद्वारे संचालित या प्रॉव्हिडंट फंडच्या ट्रस्ट जेव्हा EPFOला सरेंडर केल्या जातात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचा सगळा डेटा EPFOकडे येतो. EPFOकडून या सगळ्या कामगारांना, मजुरांना एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जातो. हा नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. हा नंबर एखाद्या कामगाराला, कर्मचाऱ्याला मिळाला तर त्याने नोकरी जरी सोडली तरी त्याचा प्रॉव्हिडंट फंडाचा जो नंबर आहे तोच राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. एक प्रकारे हा केंद्र सरकारच्या द्वारे कामगाराला मिळालेला शिक्का असतो. बांगलादेश मधला एखादा घुसखोर जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतो तेव्हा त्याला आधार कार्डसाठी जी कागदपत्र आहेत ती बनवून घेण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आधार कार्ड बनवून घेण्यामध्ये सुद्धा अडचण येत नाही. आता EPFOचा हा जो शिक्का या बांगलादेशी घुसखोरांना मिळणार आहे त्याचा त्याला काय लाभ होतो? मतदार यादीमध्ये नाव घालून घेण्यासाठी याचा काही उपयोग होतो का, किंवा आपली नागरिकता सिद्ध करण्यासाठी याचा काही उपयोग होतो का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनसाठी निवडणूक आयोगाने ज्या 13 कागदपत्रांचा, 13 डॉक्युमेंटचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही EPFOचा उल्लेख नाहीये. परंतु ममता बॅनर्जी यांचं जे प्लॅनिंग आहे ना ते दीर्घकालीन प्लॅनिंग असतं. म्हणजे एकदा बांगलादेशी घुसखोराला हा EPFOचा शिक्का मिळाला तर त्याच्याकडे थोडीशी तरी वैधता येते आणि भविष्यामध्ये कदाचित जेव्हा योग्य वेळ येईल, योग्य वेळ म्हणजे केंद्रामध्ये एखादं कमजोर सरकार आलं, केंद्रामध्ये अशा प्रकारचं सरकार आलं जे मुस्लिम धार्जिणं आहे, मुस्लिमांच्या मतपेढीकडे ज्याचं लक्ष आहे, अशा वेळी कदाचित हा जो शिक्का आहे EPFOचा तो कदाचित त्याच्या उपयोगी पडू शकेल. त्याच्यामुळे 3 वर्षापासून ममता बॅनर्जी या प्रयत्नामध्ये आहेत की या बांगलादेशी घुसखोरांना, जे ज्यूट मिलमध्ये काम करतात, जे कमी पैशामध्ये काम करतात, जे मरमर काम करतात, ज्यांना अन्य कामगारांच्या तुलनेमध्ये कमी पैसे दिले तरीही ते काम करतात, असे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्या कपाळी हा EPFOचा शिक्का यावा म्हणून 3 वर्षापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हे प्रयत्न सुरू केले. काही ज्यूट मिल मालक त्यांच्या दबावाला बळी पडले. त्यांनी आपल्या ज्या ट्रस्ट आहेत ते EPFOच्या हवाली केल्या. बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवताना जी खळबळ झाली होती त्याच्या तुलनेत अनेक पटीने मोठी खळबळ पश्चिम बंगालमध्ये झालेली दिसते आणि त्याला कारणीभूत पश्चिम बंगालचं तृणमूल सरकार आहे. त्याला कारणीभूत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी आहेत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आकडे आले ते मोठे होते, 68 ते 70 लाख. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जी नावं येत आहेत तो आकडा सुद्धा मोठा आहे. 30 ते 45 लाख संशयास्पद मतदार पश्चिम बंगालच्या मतदार सूचीमध्ये आहेत. हे जे लोक पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये घुसून बसलेले आहेत, हे काही फक्त ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात आलेले नाहीयेत. डाव्यांचा जो कार्यकाळ होता तो सुद्धा प्रदीर्घ होता आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा बांगलादेशी घुसखोरांचं पश्चिम बंगालमध्ये स्वागत झालेलं आहे. त्यांना पश्चिम बंगालमध्ये वसवण्याचं, पश्चिम बंगालच्या लोकसंख्येमध्ये त्यांना रुजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे. आता घुसखोर जे पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये येतात ते कशासाठी येतात? कारण तिथे रोजीरोटीचा प्रश्न आहे. बांगलादेशमध्ये, भारतामध्ये रोजीरोटीचा प्रश्न नाहीये. तर त्यांना रोजीरोटीसाठी भारत हवा असतो. रोजीरोटीसाठी ते भारतामध्ये येतात, इथे बस्तान बसवतात. एकदा रोजीरोटीचा प्रश्न सुटला मग इथे कायमस्वरूपी बस्तान बसवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू होतात आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे आधार कार्ड बनवणं, मतदार याद्यांमध्ये घुसखोरी करणं. आणि यासाठी राज्य सरकारांनी त्यांना कायम मदत केलेली आहे. आधी डाव्यांच्या सरकारांनी मदत केली, नंतर तृणमूल काँग्रेसचं जे सरकार आहे त्यांनी तर भरभरून मदत केलेली आहे. बांगलादेशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ डाव्या पक्षांचा प्रभाव राहिला. स्वाभाविकपणे इथे युनियनचा वर्चस्व होता. इथल्या कामगारांना काम करण्याची सवय नाहीये. काम करण्यापेक्षा आंदोलन करणं आणि स्ट्राईक करणं हा त्यांचा आनंदाचा विषय असतो. त्यामुळे कुठे जर मालकाने नियमाप्रमाणे काम करण्याची सक्ती कामगाराला केली तर कामगारांकडून त्यांना युनियनची धमकी दिली जाते. औद्योगिक वातावरणामध्ये हे जे प्रदूषण निर्माण झालंय ते पथ्यावर पडलं बांगलादेशी घुसखोरांच्या, ते पथ्यावर पडलं इथल्या उद्योग मालकांच्या. बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये कशासाठी येतो? रोजीरोटीसाठी येतो. त्यामुळे किती तास काम करायचा हा त्याच्यासमोर प्रश्न नसतो. त्याच्यासमोर प्रश्न असतो पोटाची खळगी भरण्याचा. त्यामुळे तो मरमर काम करत असतो, स्थानिक लोकांच्या तुलनेमध्ये कमी पैशात काम करत असतो. हेच पथ्यावर पडतं मिल मालकांच्या, अन्य उद्योगांच्या. आणि बांगलादेशी घुसखोरांना या उद्योगांनी, मिल मालकांनी आपल्या कारखान्याचे दरवाजे सताड उघडे ठेवले आणि त्यामुळे मोठ्या संख्येने इथे बांगलादेशी आले, इथल्या लोकसंख्येमध्ये रिसवले गेले. इथे त्यांना मुबलक रोजगार मिळाला आणि त्याची चटकी आता स्थानिक भूमिपुत्रांना बसायला सुरुवात झालेली आहे. परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. बांगलादेशमध्ये जे उद्योग आहेत, मिल मालक आहेत, त्यांचं पहिलं प्राधान्य बांगलादेशी घुसखोरांना आहे. कारण हे वाटेल तसं काम करतात, मरमर काम करतात. बरं, या लोकांना जर तुम्ही ठेवलं तर युनियन बाजीचा त्रास नाहीये. त्यामुळे हे जे बांगलादेशी घुसखोर आहेत ते मिल मालकांच्या पथ्यावर पडणार आहेत. अशी परिस्थिती अनेक ज्यूट मिलमध्ये निर्माण झालेली आहे की 50 कामगार हिंदू आहेत तर 50 कामगार बांगलादेशी घुसखोर. लोकसंख्येचं गणित प्रचंड बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे की एखादा स्थानिक भूमिपुत्र एखाद्या ज्यूट मिलमध्ये काम करतोय, तो सेवानिवृत्त झाला तर त्याच्या मुलाला रोजगार मिळण्याच्या ऐवजी तिथे एखाद्या बांगलादेशी घुसखोराला रोजगार मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण हा रोजगार अधिक काम करतो, कमी पैशामध्ये काम करतो आणि मिल मालकाला त्रास देत नाही. मिल मालक सुद्धा स्वतःच्या अल्पकालीन फायद्यासाठी देशाची सुरक्षितता पुढच्या भविष्य काळामध्ये धोक्यात घालायला तयार असतो. त्याची तयारी असते कारण त्याला त्याचा स्वार्थ पूर्ण करायचा असतो. देशाची सुरक्षितता किंवा लोकसंख्येचं गणित या दोन्ही गोष्टीशी त्याचं कोणतंही घेणं देणं नसतं. पश्चिम बंगालच्या ज्यूट मिलमध्ये, पश्चिम बंगालच्या अन्य उद्योगांमध्ये जे बांगलादेशी घुसखोर काम करतात त्यांची संख्या लाखांमध्ये आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारचं यांच्याकडे जर लक्ष गेलं नसतं तरच नवल होतं. अर्थात ममता बॅनर्जी काय या घुसखोरांना पश्चिम बंगालमधून म्हणजे भारतामधून बाहेर काढणार नाहीयेत. ममता बॅनर्जी त्यांचा वापर करणार आहेत आपल्या राजकारणासाठी. या घुसखोरांना जर मतदार याद्यांमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर त्या दृष्टीने त्यांनी नियोजन सुरू केलं. त्यांच्या लक्षात आलं की यांच्या डोक्यावर भारतीयत्वाचा टिळा लावणं गरजेचं आहे. यांना काही प्रमाणामध्ये वैधता देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एखादं कागदपत्र यांच्या पदरात टाकण्याची गरज आहे आणि या कामासाठी त्यांनी वापर केला EPFOचा. EPFOचे काही भ्रष्ट अधिकारी ममता बॅनर्जी यांना या कारनाम्यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण कटामध्ये त्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. म्हणजे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारचं नियोजन किती जबरदस्त होतं बघा. 3 वर्षापूर्वी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि अशा प्रकारे प्रयत्न सुरू केले की ज्यूट मिलमध्ये हे जे बांगलादेशी काम करतात त्यांच्या कपाळावर भारतीयत्वाचा शिक्का लागावा आणि त्यांचा प्रवेश थेट मतदार यादीमध्ये व्हावा. परंतु त्यावेळी कदाचित त्यांना ठाऊक नसेल की निवडणूक आयोग पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवेल आणि त्यांचं सगळे जे कारस्थान आहे, षडयंत्र आहे ते उद्ध्वस्त करून टाकेल. पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवताना निवडणूक आयोगाने परिपूर्ण काळजी घेतली. अशा प्रकारची काळजी घेतली की एकही बोगस मतदार यादीमध्ये शिल्लक राहू नये, एकही बांगलादेशी शिल्लक राहू नये. म्हणून त्यांनी सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सध्याची जी मतदार यादी आहे त्याची पडताळणी 2004च्या मतदार यादीतून करायची. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन राबवताना सध्याच्या मतदार यादीमध्ये जी नावं आहेत
त्यांची नावं 2004च्या मतदार यादीमध्ये आहेत का किंवा त्यांच्या आई वडिलांची नावं आहेत का याची पडताळणी करायची. आणि याचा फटका तृणमूलला जबरदस्त बसला. जेवढ्या मोठ्या संख्येने मतदार यादीतून या बोगस नावांची गच्छंती केली जाते, त्या नावांचा आकडा जर तुम्ही पाहिला तर हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं यश मानावं लागेल. जर ही नावं मतदार यादीमध्ये असती तर पुन्हा एकदा हे घुसखोर निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकून मोकळे झाले असते आणि कदाचित पुन्हा येथे बांगलादेशी प्रेमी ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं असतं, ज्याची शक्यता या घडीला तरी खूप कमी दिसते. पश्चिम बंगालमध्ये जेव्हापासून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून ममता बॅनर्जी यांच्या सरकारने एकच काम केलं, या उपक्रमामध्ये जमेल तेवढे अडथळे निर्माण केले. कारण त्यांना ठाऊक होतं हा उपक्रम ज्या दिवशी व्यवस्थित पूर्ण होईल त्या दिवशी आपला राजकीय कडेल उठवणार आहे. ममता बॅनर्जी यांना ठाऊक होतं की पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या राजकारणाचा जो आधार आहे तो बांगलादेशी घुसखोर आहे, ज्या घुसखोराने पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी केलेली आहे. हा घुसखोर आपला हक्काचा मतदार आहे ममता बॅनर्जी यांना ठाऊक होतं. कदाचित या घुसखोरामुळेच ममता बॅनर्जी सलग 3 वेळा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यामुळे जेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून अनेक घडामोडी घडल्या. इथे BLOंच्या आत्महत्या झाल्या. बूथ लेव्हल ऑफिसर इथे BLOंनी संघटना बनली. इथे या संघटनेने निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयाच्या विरोधात मोर्चा नेला. या मुख्य कार्यालयाला जवळजवळ 36 तास घेराव घातला. निवडणूक आयोगाच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं. ही जी परिस्थिती निर्माण झाली ती स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम ज्या राज्यामध्ये राबवला जातोय त्यापैकी कोणत्याही राज्यामध्ये दिसत नव्हती. हे दिसत होतं फक्त पश्चिम बंगालमध्ये. सतत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमामध्ये मोडदा घालण्यात आल्यामुळे हा उपक्रम लांबत गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी या उपक्रमाला मुदतवाढ दिली. आता 4 दिवसापूर्वी जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी 28 फेब्रुवारीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही डेडलाईन आहे लक्षात घ्या. जर याच्या पुढे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात आला म्हणजे 28 फेब्रुवारी नंतर जर या उपक्रमाला मुदतवाढ देण्यात आली, 28 फेब्रुवारी या डेडलाईन पर्यंत हा उपक्रम जर पूर्ण झाला नाही तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की पश्चिम बंगालचा विधानसभा निवडणुकांचा कार्यकाळ ज्या तारखेला पूर्ण होतोय त्या तारखेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये निवडणुकाच होऊ शकत नाहीत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या अंतर्गत 45 लाख संशयास्पद मतदारांची पडताळणी अजून शिल्लक आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता मुदतवाढ दिली 28 फेब्रुवारी पर्यंत. आज 24 फेब्रुवारी आहे म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये आणि आधीच्या 4 दिवसांमध्ये म्हणजे अशा 8 दिवसांमध्ये ही पडताळणी पूर्ण करायची आहे. 45 लाखांची पडताळणी अवघ्या 8 दिवसामध्ये म्हणजे एका दिवशी जवळजवळ 6 लाख मतदार. हे लक्ष्य ठराविक मुदतीमध्ये म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करणं अशक्य आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत जर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम पूर्ण झाला नाही तर त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देणं क्रमप्राप्त ठरेल. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पश्चिम बंगाल विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो 7 मे पर्यंत आहे. 7 मे नंतर नवं सरकार पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात येणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक कोलमडलं तर हे अशक्य दिसतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळामध्ये कदाचित निवडणुका होणार नाहीत. राष्ट्रपती शासन असेल आणि त्या राष्ट्रपती शासनाच्या कार्यकाळामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका संपन्न होऊ शकतील. ममता बॅनर्जी स्वतःच्याच सापळ्यात अडकलेल्या आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारची तरतूद जरूर केली की जेव्हा विधानसभा निवडणुका येतील तोपर्यंत पश्चिम बंगालच्या मतदार याद्यांमध्ये आणखी काही बांगलादेशींची भर पडलेली असेल. परंतु त्यांची तयारी पूर्ण होण्याच्या पूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना गाठलं आणि त्यांचा जो संपूर्ण गेम प्लॅन होता तो उद्ध्वस्त करून टाकला. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे ममता बॅनर्जी यांचे जे मनसुबे आहेत ते अक्षरशः पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांची अस्वस्थता, त्यांची आरडाओरड जर तुम्ही पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की ममता बॅनर्जी यांना प्रचंड नैराश्य आलेलं आहे. कारण त्यांना आपली लंका जळताना दिसते. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उर्वरित उपक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या 294 मतदारसंघामध्ये जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती केलेली आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या उपक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालमध्ये 10 मार्चपर्यंत CRPFच्या 480 कंपन्या तैनात करण्याचे आदेश दिलेले आहेत. याचा अर्थ निवडणुकीच्या काळामध्ये कोणतीही दंगामस्ती, कोणताही हिंसाचार होणार नाही या दिशेने केंद्र सरकार प्रयत्न करताना दिसतंय, तशी दक्षता घेताना दिसतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या 2 निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी जो गेम प्लॅन
रचला होता तो त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. परंतु त्यांच्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांना जे करायचं होतं, जे नियोजन त्यांनी केलं होतं, ते त्यांना करता आलं नाही. कारण दैव आड आलं, निवडणूक आयोग आड आला, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आड आली आणि त्याचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहेत. बांगलादेशी मतदार जेव्हा पश्चिम बंगालच्या निवडणूक यादींमधून गायब होतील, तेव्हा ममता बॅनर्जी विजय मिळवतात का? त्यांना या देशाचे जे खरेखुरे मतदार आहेत, भारतीय मतदार आहेत, ते मतदान करतात का? त्याचं उत्तर आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण सगळे वाट बघूया. या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.